राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्ट पर्यंतचं त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी पुढे आलेली आहे। एकूणच राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली, कारण राज्य सरकारकडून या संदर्भात महत्त्वाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला। आता कोणत्या योजनेचे पैसे येणार, आज येणार की उद्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आताच्या घडीला सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठा बदल पाहायला मिळतोय। आता सर्व मदतीची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल। सरकारचा स्पष्ट संदेश आहे, कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये। प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर पूर्ण पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे। आता विशेष म्हणजे ही रक्कम फक्त एका योजनेपुरती मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या अनेक योजनांचे पैसे एकाच वेळी मंजूर करून त्यांचे वाटप सुरू केलं जाणार आहे। पुढे याबद्दलचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा, ज्यामुळे अशाच महत्त्वाच्या आणि उपयोगी बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मग शेतकरी मित्रांनो, आता नेमकं काय काय जाहीर झालंय हे आपण सविस्तर बघूया। कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत, पैसे कशा पद्धतीने मिळणार, एकूण किती योजनांचे पैसे खात्यात जमा होणार आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये रक्कम येणार आहे, हे सगळे महत्त्वाचे अपडेट्स आता आपण समजून घेणार आहोत। खरं सांगायचं तर सरकार असा निर्णय घेईल अशी अपेक्षा स्वतः शेतकऱ्यांनी सुद्धा केली नव्हती, पण आता अधिकृतपणे मोठी घोषणा समोर आली आहे। राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। आता यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आणि विशेष गोष्ट म्हणजे एक नाही तर तब्बल 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता हा निर्णय राज्य सरकार सोबतच केंद्र सरकारच्या सहभागातून घेण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या मोठ्या घोषणेमुळे आता शेतकरी बांधव समाधानी आणि आशावादी दिसत आहेत, कारण लवकरच त्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होणार आहेत। आता याबद्दलची अधिकृत यादी सुद्धा जाहीर करण्यात आली। जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव समाविष्ट असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, हे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये सरकतील। त्यामुळे कुठलीही धावपळ करायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही। महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय केवळ एका योजनेसाठी नाही, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून तब्बल 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सरकारचा निर्णय आता अधिकृतपणे जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे आणि 80 तालुक्यांमध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाईल। विशेष म्हणजे सरकार एकाच योजनेपुरतं मर्यादित न राहता 4 योजनांचे पैसे देणार आहे। यामध्ये पहिली योजना पीक विमा योजना असून त्यानंतर दुसरी योजना ही नुकसान भरपाईची आहे। पुढील योजनांची माहिती आपण आता सविस्तरपणे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा शेतकरी बांधवांनो, ही रक्कम वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आहेत, नमो शेतकरी योजनेचा लाभ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अनुदानाची रक्कम सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहे। अशा एकूण 4 योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यावर जमा होतील। या संदर्भात अधिकृत यादी सुद्धा जाहीर करण्यात आली, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्यातून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुमच्या तालुक्याचं नाव आहे का। कारण जे जिल्हे आणि तालुके यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होतील। आता रकमेबद्दल सांगायचं झालं तर पीक विम्यासाठी साधारणपणे 27,000 रुपये मंजूर करण्यात आले। नमोचा 2,000चा हप्ता आधीपासूनच ठरलेला आहे। नुकसान भरपाईचे पैसे म्हणून 14 ते 15,000 रुपये मिळतील। काही शेतकऱ्यांना त्याहून अधिक रक्कम सुद्धा मिळू शकते। जास्त शेती असेल, जास्त नुकसान झालं असेल तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच जास्त रक्कम सरकारकडून मिळेल आणि ज्यांचं अनुदान अजून बाकी आहे, थकीत आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 12,500 रुपयांचं अनुदान सुद्धा पूर्णपणे जमा केलं जाईल। असे 4 महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले असून त्यांना अधिकृत मंजुरी सुद्धा देण्यात आली। आता ही घोषणा थेट मंत्रिमंडळातून झाल्यामुळे आता याबद्दल कोणताही गोंधळ राहिलेला नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे।
आता कुणीही विनाकारण काळजी करू नका, चिंता करू नका, कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला. आता पुढे आपण पाहणार आहोत की पैसे वाटपाच्या पहिल्या टप्प्यात कोणते 12 जिल्हे आणि 80 तालुके समाविष्ट करण्यात आले. जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही समजून घ्या की पैसे थेट तुमच्या बँक खात्यात सरकतील. सरकारने स्पष्टपणे जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने आपला जिल्हा आणि तालुका या यादीत समाविष्ट आहे का हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, कारण ज्यांचं नाव या यादीत आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणताही अडथळा न येता थेट रक्कम जमा केली जाईल. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 12 जिल्हे आणि 80 तालुके निश्चित केले. या जिल्हे आणि तालुक्यांमध्ये आता थेट पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे ज्या भागांची निवड झाली आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा केली जाईल. आता प्रश्न असा आहे की नेमके कोणते जिल्हे पहिल्या यादीत आहेत? सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामधून सरकार पैसे वाटपाला सुरुवात करेल हे जाणून घेणं सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला त्या जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे. जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही 100% समजून घ्या, पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरीचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकेल. ते सुद्धा कोणतीही कपात न होता पूर्ण रक्कम थेट खात्यावर जमा होईल. चला तर मग ही यादी नेमकी कोणती ते आपण पाहूया. आता बघा, याबद्दलची अधिकृत यादी आता समोर आलेली आहे आणि सगळ्यात आधी आपण पीक विम्याच्या अपडेटकडे लक्ष देणार आहोत. पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाची रक्कम नेमक्या कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी जमा होईल ते आपण थोड्याच वेळात पाहू. त्यानंतर नमोचा 2000चा हप्ता कधी येणार, याची तारीख जाहीर झाली आहे का, पैसे आज जमा होणार की उद्या, या सगळ्या प्रश्नांची स्पष्टपणे तुम्हाला उत्तर देणार आहे. त्यामुळे आताच कुठेही व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला नीट समजेल. कारण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी घोषणा करण्यात आली. सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करायला सरकारने अधिकृतपणे मंजुरी दिली. तर बघा शेतकरी बांधवांनो, याबद्दल आता थेट पेपरमध्ये सुद्धा बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या पेपरमधल्या बातमीत नेमकं काय सांगितलंय हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. खरीप पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांना याच जानेवारी महिन्यात मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यावर्षी विमा कंपन्यांकडून हप्त्याचा सुद्धा प्रश्न सुटलेला असून त्यामुळे पैसे वाटपामध्ये कोणताही अडथळा राहिलेला नाही. या बातमीनुसार आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार, उद्या किती जिल्ह्यांचा समावेश होणार हे सगळं स्पष्टपणे दिलेलं आहे. म्हणजेच तालुका आणि जिल्हानिहाय संपूर्ण माहिती पेपरच्या बातमीमध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. खरीप 2025 मध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला. पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची सगळी आवश्यक माहिती राज्य सरकारकडून केंद्र सरकारला देण्यात आली. सध्या ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करायचं काम सुरू आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 27,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असल्याची स्पष्ट माहिती सरकारकडून देण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई आणि इतर लाभांची संपूर्ण रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र यासाठी सरकारकडून एक स्पष्ट अट सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलं आहे की 2 अत्यंत महत्त्वाची कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केली नाहीत तर येणारे पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईची रक्कम आणि नमोचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला या तिन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ही 2 कामं तुम्ही पुढील 4 दिवसांच्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं नाव योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आता ही 2 कामं नेमकी कोणती आहेत, ती केली तरच तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे कसे जमा होतील ही सगळी माहिती मी तुम्हाला सविस्तरपणे पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे पैसे कधी येणार आहेत आणि काय करायचं आहे तुम्हाला स्पष्टपणे समजेल. तुमचा हप्ता चुकणार नाही, हप्ता 100% खात्यामध्ये सरकेल. मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलं, पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की शेतकऱ्यांनी ही 2 कामं शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावीत. ती पूर्ण केली तर कोणताही अडथळा न येता थेट बँकेत पैसे जमा होतील. म्हणून कोणतीही चिंता करू नका, काळजी करू नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. तर आता नेमकी ती कोणती 2 महत्त्वाची कामं आहेत ती माहिती मी तुम्हाला इथे थोड्याच वेळात देणार आहे. पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहूया. पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचं वाटप सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे त्यासाठी यादी एकदा नीट बघणं सुद्धा गरजेचं आहे. आता फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ उरलेला आहे आणि त्यानंतर मी लगेच त्या 2 अत्यंत आवश्यक कामांची माहिती देईल. ती कामं जर तुम्ही वेळेत पूर्ण केली तर 100% पैसा तुमच्या खात्यामध्ये सरकेल, तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. चला तर मग सर्वात आधी पाहूया सरकार कोणत्या 12 जिल्ह्यांमधून पैसे वाटपाला सुरुवात करत आहे. आता यादीत आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा.
पुणे जिल्ह्याचं नाव स्पष्टपणे पुढे येत आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात आधी पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. इथे तब्बल 27,000 रुपयांचा पीक विमा पूर्णपणे मंजूर करण्यात आलेला असून यात त्याचं थेट वाटप होणार आहे. ही संपूर्ण रक्कम कोणतीही कपात न करता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय आणि हा निर्णय त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मोठा दिलासा देणारा ठरत आहे. बघा, ज्या क्षणी हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्या क्षणी तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा मिळेल, कारण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासाची बातमी आली. आता पुढे पैसे वाटपाच्या यादीत मावळ तालुक्याचं नाव समोर आलेलं आहे. जर तुम्ही मावळ तालुक्यातील असाल तर तुमच्या खात्यात 27,000 रुपयांचा पीक विमा पूर्णपणे जमा केला जाईल. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही कपात न करता संपूर्ण रक्कम टाकली जाणार असून हा निर्णय त्यांच्यासाठी मोठा आधार ठरेल. तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही हे लगेच स्पष्ट होणार आहे. यानंतर सरकारने निवडलेला तालुका आहे खेड तालुका. जर तुम्ही खेड तालुक्यातील असाल तर आनंदाची बातमी, कारण या तालुक्याचं नाव सुद्धा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. इथल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 27,000 रुपये, अनुदानाचे 12,500 रुपये, नुकसान भरपाईचे 14 ते 15,000 रुपये अशी रक्कम थेट जमा केली जाईल. एकूणच पाहिलं तर या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मोठा दिलासा मिळत आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आता पैसे वाटपाच्या यादीत पुढचा तालुका आहे जुन्नर तालुका. जर तुम्ही जुन्नर तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 27,000 रुपयांचा पीक विमा 100% जमा होणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. याच कारणामुळे सध्या शेतकरी बांधवांमध्ये समाधान पसरलंय. पुढे अजून कोणते तालुके आहेत आणि एकूण 12 जिल्हे या यादीत आहेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. त्याचबरोबर नेमकी कोणती 2 महत्त्वाची कामं तुम्हाला करावी लागतील, आज किती जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, उद्या किती जिल्ह्यांचा समावेश होणार आहे, तसेच नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता कधी मिळणार आणि 1 हप्ता येणार आहे की 2 हप्त्यांची मिळून 4,000 रुपये येतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे भेटणार आहेत. चला तर मग आता ही सगळी माहिती आपण सविस्तरपणे बघूया. आता फक्त 3 मिनिटाचा व्हिडिओ उरला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 1,16,000 शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 290 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 326 कोटी रुपयांचा निधी वितरणासाठी मंजूर करण्यात आला. आता ही माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी, पूरस्थिती आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. अशा परिस्थितीत सुमारे 2,56,000 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 226 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी कालपर्यंत 1,16,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 290 कोटी 26 लाख रुपये थेट जमा करण्यात आले. आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरच पैसे मिळावेत यासाठी उरलेलं वितरण युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना सरकारने दिलेल्या आहेत. म्हणूनच ज्यांच्या खात्यात आज पैसे जमा झाले नसतील त्यांनी बिलकुल काळजी करू नये. सरकारच्या म्हणण्यानुसार आज नाही आले तर उद्या नक्की येतील आणि उद्याही नाही आले तर पुढील 10 दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात 100% रक्कम जमा होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, विनाकारण ताण घ्यायची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की सर्व पैसे पूर्णपणे जमा केले जातील. आता नमो शेतकरी योजनेबद्दल सुद्धा बोलायचं झालं तर याबद्दल सुद्धा एक मोठी घोषणा लवकरच अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये जमा होणार आहे आणि उशीर झाल्यामुळे सरकारने आणखी 2,000 रुपये वाढवले असून 2 हप्ते मिळून 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. हे पैसे एकदा मंजूर झाले की सरकारकडून त्यांचं वितरण लवकरच केलं जाईल. डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवले जातील, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. पैसे पाठवण्यात आले की साधारणपणे 10 ते 15 मिनिटाच्या आत थेट बँकेत रक्कम जमा होते. त्यामुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कुठलंही टेन्शन घेऊ नका असं सुद्धा सरकारने स्पष्टपणे सांगितलं. चला तर मग आता पाहूया पैसे वाटपाच्या यादीत पुढचे कोणते जिल्हे आणि तालुके आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की शेतकऱ्यांनी कोणती 2 महत्त्वाची कामं पूर्ण केली तर त्यांना 4ही योजनांचा लाभ मिळेल. कारण ती कामं जर तुम्ही पूर्ण केली नाहीत तर पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी आणि 14 ते 15,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्ट सांगितलं की थेट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम पाठवल्या जाईल, पैसे खात्यात जमा होतील, हे देखील अधिकृतपणे ठरलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता ती 2 अत्यंत महत्त्वाची कामं सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. आता पहिलं काम म्हणजे ई-केवायसी अपडेट करणे. जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केलेली असेल तरच तुमच्या खात्यात पीक विमा, नुकसान भरपाईची रक्कम, नमोचा हप्ता आणि अनुदानाचे 14 ते 15,000 रुपये थेट जमा होतील. ई-केवायसी न करता कोणालाही पैसे मिळणार नाही हे सरकारने स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामं शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेतली पाहिजेत.
तरच बँक खात्यात पैसे थेट जमा होतील आणि कोणतीही चिंता करायची गरज राहणार नाही. आता त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक करणे किंवा बँक खात्याशी संलग्न करणं गरजेचं आहे. आधीच हे लिंकिंग झालेलं असेल तर कुठलाही अडथळा येणार नाही, पैसे थेट खात्यात जमा होतील. याशिवाय नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील लवकर तुमच्या खात्यात येईल. सध्या अंदाज आहे तो 16 डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा हप्ता येऊ शकतो. जर तुमच्या मनात विचार येत असेल की नमोची योजना बंद झाली का, तर तुम्ही हा विचार काढून टाका. नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही. आता आपण एका जिल्ह्याची माहिती पाहिली आणि तो जिल्हा होता पुणे जिल्हा. त्याच्यानंतर अजून इतर जिल्ह्यांची सुद्धा माहिती पाहणार आहोत. ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 4ही योजनांचे पैसे येणार आहेत त्यामध्ये दुसरा जिल्हा आहे तो आहे ठाणे जिल्हा. त्याच्यानंतर द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा, संत्र्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला नागपूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर कोल्हापूर जिल्हे, इकडे आपले विदर्भातले अकोला अमरावती जिल्हा, कोकण किनारपट्टीचा रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यानंतर नंबर लागतो तो आपल्या सांगली जिल्ह्याचा आणि सगळ्यात शेवटचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा. या 12 जिल्ह्यांची निवड सरकारने 4ही योजनांचा हप्ता जमा करण्यासाठी केलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.